इथं मी आल्यानंतर मला समजलं की इथला व्हाईट हाऊस म्हणजे अमेरिकेत मी गेलो होतो ते मला तिथं अमेरिकेचं जिथं राष्ट्रपती राहतो तिथला व्हाईट हाऊस माहित आहे, पण इथं सुद्धा एक व्हाईट हाऊस आहे. आणि ह्या व्हाईट हाऊस व्हाईट कॉलर दहशत हे आमच्यावर हे दाखवतात. आणि हे व्हाईट कॉलर दहशत मोडून काढायची असेल तर स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदमना आणणं तिथं गरजेचं आहे. हे भाजपमध्ये 20 वर्ष मध्ये मध्ये कुठेतरी गेले होते इकडे तिकडं, पण 20 वर्ष सत्ता त्यांच्याकडे, सत्ता केंद्र आहे त्यांच्याकडे. आणि त्यांचाच मुलगा आपल्या सोयीनुसार आम्हाला सुद्धा आमदार व्हायचंय, त्याला वाटलं आमचा अधिकार आहे, आमच्या रक्तात आहे, आम्ही सत्ता केंद्र करणार, दुसऱ्यांनी कोणी विचार सुद्धा करायचं नाही, बाकी आम्ही सगळे खाली बसायचं ना, आम्हीच सुद्धा त्या खुर्चीवर बसणार. आणि म्हणून त्यांचा मुलगा कुठे जातो? अजितदादा राष्ट्रवादी नाही, अनेक नवीन राष्ट्रवादी आहे, ती जुनी राष्ट्रवादी, ते तुतारीच्या राष्ट्रवादीत जायचं. हे पटतं का तुम्हाला? हे पटतं का सांगा ना? ह्याचं उत्तर आहे का? ह्याचं उत्तर आहे आपल्याकडं? आणि तरी जाऊन आपण मतदान करणार त्या कमळवर? पाप करायला पण पाप करणार आपण. या पुढाऱ्याने तुम्ही एकदा विचारायला पाहिजे. त्या गणेश नाईकाला सुद्धा विचारा तुम्ही, नाव घेऊन सांगतो, कितींदा गेलाय तुम्ही रायगड किल्ल्यावर? त्या संदीप नाईकांना सुद्धा विचारा, कितीदा गेला तुम्ही रायगड किल्ल्यावर? केव्हा विचार केला की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर केव्हा बोललाय का तुम्ही? शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन जतन कसे करायचे त्याच्यावर चर्चा केली का? केव्हा बोललाय? केव्हा बोलून दाखवलंय तुमच्या विधान भवन मध्ये? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.